सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. माथाडी कामगारांच्या पगाराची तब्बल 15 लाखांची रक्कम बँकेत भरण्यासाठी जाताना अज्ञातांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून रोकड लुटल्याचा बनाव करणाऱ्यानंच संबंधित रक्कम लांबवल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळगाव बसवंत या ठिकाणी घडलेला आहे. तक्रारदारच हा चोर निघालाय. संशयित माथाडी कामगार स्थानिक युनियनचा सेक्रेटरी असून राकेश दिलीप बाविस्कर असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी अवघ्या अर्धा तासातच तपासाची चक्र फिरवत संशयिताकडून संपूर्ण रक्कम हस्तगत केलेली असून या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कामगारांच्या पगाराची 15 लाखाची रोकड अज्ञातांनी लुटल्याचा बनाव करणारा राकेश बाविस्कर हाच चोर निघाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. संशयित बाविस्कर मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत शहरातील माथाडी कामगारांच्या पगाराची रक्कम बँकेत भरण्यासाठी निघालेला. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास चिंचखेड रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी बाविस्कर याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 15 लाखाची रोकड लुटल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच घटनास्थळी देखील तपास केला. या संशयिताच्या वाहनावर अथवा अंगावर मिरचीची पूड पडलेली नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलं. त्यामुळे सेक्रेटरी राकेश बाविस्कर याच्यावरच पोलिसांचा संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी संशयितानं त्याला पैशाची देणेगिरी असल्यानं त्यानंच हा लुटीचा बनाव केल्याचं सांगत रोकड त्याच्याकडेच असल्याची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी 15 लाखाची रोकड संशयित बाविस्कर याच्या घरातून हस्तगत केलेली असून त्याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप गुगे, उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, किरण गांगुर्डे, अंमलदार गोकुळ खैरनार, अमोल देशमुख यांच्या पथकानं ही दमदार कामगिरी केलेली आहे. अझहर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव बसवंत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.